श्रोते हो नमस्कार. आज ऐकूया निशू रायकर जोशी लिखित एक सुन्न करणारी हळवी कथा. अहो जरा त्याला घ्या ना. शू केली आहे. मी पोळ्या करते. लंगोट बदलता का जरा त्याचा? अहो काय म्हणते मी. ती फाईल ठेवा हो जरा. त्या पोराला थंडी लागेल ओल्या कपड्यांमध्ये. कसे कळत नाही हो तुम्हाला? आलो बाई आलो. दे त्याला माझ्याकडे. पटकन कर गं डबा. उशीर होतोय मला. झालं. अगं माझं बाळगं ते. चला बाबांना टाटा करा. बाबा लवकर या हां. भोर जायचे आपण. हो आज जाऊ फिरायला. लवकर येईन जरा. औषध घे गं. गेलो मी. 78 वर्षांचा म्हातारा काठी टेकत बाहेर आला आणि कोलमडला. ओक्साबोक्षी रडणारा हाच माणूस मघाशी त्या आजींसोबत बाळबाळ काय खेळत होता. आता त्या आजी औषध घेऊन झोपायला काय गेल्या. काय चाललंय नेमके. माझा पुरता गोंधळ उडाला होता. तोवर सर त्यांना सावरत होते. सिस्टरनी त्यांना खायला दिलं, औषधे दिली आणि तो म्हातारा जीव जरा शांत झाला. काका असा धीर सोडून कसे चालेल आपल्याला. नाहीतर काकू खाणं पिणं सगळं सोडेल पुन्हा. चालेल का? नको रे नको असं बोलूस. मी जगतोय तरी तिच्यासाठी. तिला काही झालं तर मला नाही जगायचं बाबा. म्हणून तर इथे आलोत कायमचे. तुझ्या हॉस्पिटलमध्ये राहिला. देहदान केलं. तुला त्रास नको. जरा पडतो मी. पुन्हा ती उठली की बागेत चक्कर मारून आणायची आहे. सर माझ्या हाकेने त्यांची तंद्री मोडली. पाणी टिपलं डोळ्यातले आणि केबिनकडे वळले. मी मात्र अजून मागच्या प्रसंगात होते. कोणत्या बाळाला सांभाळायला आजी सांगत होत्या. कोणत्या बाळाचा लंगोट बदलला. कसले ऑफिस. बरं हे असे म्हणावे तर खरोखर छान पोळ्या केल्या त्यांनी भराभर घरी असल्यासारख्या. मला राहावेना. आजोबांसोबत बोलायचं म्हणून सरळ त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या बंद डोळ्यातून पाणी वाहत होतं. मी हळूवार पाय चेपायला लागले तसे दचकून उठून बसले. अगं नको. बरं आहे मी. जरा दमलो एवढंच. संध्याकाळी उशिरूपी बाळ हातात घेऊन दोघं हॉस्पिटलच्या बागेत फिरायला गेले. मागे थोड्या अंतरावर एक सिस्टर होती मदतीला. मग त्यांना चहा घेऊन गेले म्हणजे ते जरा बोलतील ही आशा. एक दिवस आपण होऊन त्यांनी हाक दिली. आश्चर्य वाटत असेल तुला हो ना. मला पटकन सुचेना हो म्हणू की नाही. नाही म्हणजे जरा दुपारच्या जेवणानंतर शतपावली करताना बोलत होते ते. आमचा काळ तिच्या वयाच्या 25शीत थांबलाय. छान सुखाचा संसार होता आमचा. सुखाने नांदत असलेला वाडा, त्यात खेळणारी लेकरे बाळे आणि सोबत आमचा कान्हा म्हणजे संकर्षण आमचा मुलगा. सरळ साधं 4 चौघांसारखं जीवन होतं. मनपामध्ये चांगली नोकरी होती मला. सकाळी 10 वाजता घर सोडायचं आणि 6:30 वाजता घर गाठायचं. मग आम्ही तिघे कुठेतरी चक्कर मारून यायचो. जेवण आटोपले की सगळ्यांच्या गप्पा टप्पा आणि मग झोप. दिवसभर ही पण तिच्या कामात आणि भजनी मंडळात रमलेली असायची. त्या दिवशी असेच मुरलीधर मंदिरात भजन होतं त्यांचं. मी ताप आला म्हणून तसाही घरीच होतो. म्हटले जा की तू. बाळाजवळ आहे मी. 2 तासाचा तर प्रश्न आहे. 10 वेळा तरी तिने विचारले जाऊ ना नक्की. मग मीच जरा ओरडलो. जा की आहे ना मी. तशी जीभ काढून वेडावून गेली. खट्ट्याळ गोठली. आजोबांचे डोळे एकदम हसले. काय हो आजोबा तुम्ही पण. अगं खरंच फार कोड्या काढायची लहान मुलासारखी आणि वर निरागसपणे हसायचे. रागवणे विसरूनच जायचो मी. तर त्या दिवशी भजनाला गेली ती आणि जेमतेम 10 मिनिटात मोठा गलका झाला. 500 धरण फुटले. घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. वस्तू गोळा करणे शक्य नव्हते. फक्त जीव वाचवणे एवढंच. सगळे मोठी साखळी करून उभे होते. भराभर मुलांना बाहेर काढले सुरक्षित स्थळी न्यायला. जवळपास सगळ्यांना काढलेलं बाहेर. पण वाड्यात कोणीतरी हाका मारत होता. लहान मुलगाच होता तो. पण कोण होता कळेना. मी तसाच आत घुसलो. मागच्या विहिरीजवळ होता तो. खांद्यावर घेतला त्याला आणि वाऱ्याच्या वेगाने बाहेर आलो. बाहेर कोणीच नव्हते. पाण्याचा लोंढा सगळ्यांना घेऊन गेलेला. माझा संकर्षण. तो पण शेजारी पाजारी. एका क्षणासाठी मागल्या दारी गेलो काय आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. काही कळण्याच्या पलीकडे होते सगळे. 2 दिवस तसाच तिथे बसून होतो त्या लेकराला घेऊन. पाणी ओसरल्यावर तुझी आजी आली परत. त्या सगळ्यांना मंदिरात थांबवून ठेवलेलं.
घरी आल्यावर हे सगळे पाहिले आणि ताण सहन न होऊन बेशुद्ध झाली. 3 दिवसांनी शुद्धीत आली. म्हणायला फक्त शुद्धीत आली. मनाने त्या पुराच्या अलीकडेच होती ती. सगळे विसरलेली. आता मात्र मी पुरता खचलो. डोळ्यातलं पाणी पार संपून गेलं. का जगू मी? कोणासाठी? कोणासोबत? तोळाईला दोरखंड बांधला, एका बाजूला ती आणि एका मी. पण कमरेला बालमिठी पडली आणि मी क्षणात भानावर आलो. माझा संकर्षण गेला, पण हा दिनेश, तो तर आहे. देवाने त्यालासुद्धा एकटे केले. कसाबसा आत्महत्येचा निर्णय मागे घेतला मी आणि जगायला लागलो केवळ या दोघांसाठी. गंमत म्हणजे ती स्वयंपाक अजिबात विसरली नव्हती. घरकाम भजन काही विसरली नाही. तशीच नोकरी केली. दिनेशला मोठं केलं. वाडा त्याच्या नावावर केला. अरे हो, दिनेश म्हणजे तुमचे डॉक्टरसाहेब बरं का. त्याने देखील मनापासून आपले मानले आम्हाला. पांग फेडले. वाडा पाडून हे हॉस्पिटल बांधलं, पण आमच्या 2 खोल्या तशाच बांधल्या जशा तिने सजवल्या होत्या. त्याला सांगितलं, बाबा मरेपर्यंत सांभाळा आम्हाला, बाकी काही नको. पण तो खरंच पितृऋण फेडतोय. काका, काय ठरलं आहे आपले? ह्या आठवणी नाही काढत बसायचं. चला, काकूला बागेत न्यायचे. आलो गं मी. चहा करतेस का? बागेत जाऊ जरा चक्कर मारायला. बाळाला पण खेळता येतं मग. आलेच हां. डोळ्यापुढे सगळे धुसर दिसत होतं. पाण्याचा पडदा होता. स्वतःला सावरत बाहेर पडले तिथून. काही दिवसांनी पुन्हा जाणे झाले तिकडे. म्हटले भेटू आजी आजोबांना. आजी नेहमीप्रमाणे झोपलेल्या औषध घेऊन. आणि रिसेप्शनजवळ आजोबांचा फोटो. हार घातलेला, उदबत्ती लावलेला. अगं आलो गं मी. चहा करतेस का? टेप केलेला आजोबांचा आवाज. सुन्न मी, निशब्द.